अंजीर. अंजीर हे असे स्वादिष्ट फळ आहे. हे फळ आपण सुकलेले किंवा शिजवलेले सुद्धा खाऊ शकतो. हे फळ पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. अंजीरमध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात. याशिवाय त्यात विटॅमिन ए, सी, ई, के, विटॅमिन B6, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज यासारखे आवश्यक पोषक घटक असतात. यामध्ये फायबर आणि साखर मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहते. मित्रांनो, अंजीरचे अनेक फायदे आहेत. जर तुम्ही अंजीर खाल्ले तर तुम्ही खूप स्फूर्तिदायक राहू शकता आणि तुम्हाला दिवसभर खूप ताजेतवाने वाटू शकते. दुधासोबत देखील अंजीर खाण्याचा सल्ला दिला जातो. आपण पुढे बघणारच आहोत की दुधासोबत अंजीर कशाप्रकारे खावे. मात्र अंजीर हे थंड असते आणि ते पचायला थोडे जड असते. हल्ली अंजीर वाळवून ते ड्रायफ्रूट म्हणून आहारामध्ये किंवा मिठाईमध्ये वापरले जाते. पण सुक्या अंजीरपेक्षा ताजे अंजीर देखील पौष्टिक असते. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अंजीर कसे खावे, दुधासोबत खावे की कसे खावे, संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. अंजीरचे सेवन केल्यामुळे महिलांच्या ज्या हार्मोनल समस्या असतात आणि मासिक पाळीच्या काही समस्या असतात, त्या त्रासामध्येही त्यांना फायदा मिळतो. भिजवलेले अंजीर खाल्ल्याने वजन कमी करण्यासही मदत होते. शिवाय मित्रांनो, अंजीर हे फळ खायला अतिशय स्वादिष्ट असते. अंजिरात असणारे अँटीऑक्सिडंट हे तुमच्या शरीरातील रक्तदाबाला नियंत्रणात आणण्यासाठी मदत करते. याशिवाय हृदय निरोगी राहण्यासाठीही याची मदत मिळते. शिवाय एक गोष्ट म्हणजे अंजीरमध्ये अनेक खनिजे असतात, जे प्रजनन निरोगी ठेवण्यास मदत करते. यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट आणि फायबर हे हार्मोनल संतुलन हे मेंटेन ठेवते. त्यामुळे स्त्रियांना मासिक पाळीदरम्यान जो त्रास होतो तो खूप कमी करण्यास फायदा होतो. तसेच महिलांना ज्यावेळी थकवा होतो त्यावेळी महिलांना डॉक्टरांकडून अंजीर खाण्याचा सल्ला दिला जातो. तर हे अत्यंत फायदेशीर आहे. अंजीर खाल्ल्याने आपण निरोगी राहतो. त्यामुळे अंजीर हे नक्की खावे. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही कायम हेल्दी आणि फिट राहावं, तर तुम्हाला अंजीरचं सेवन हे नक्की करायला हवं. मित्रांनो, अंजीर हे डाएटमध्ये तुम्ही नक्की समाविष्ट करायला हवं. अंजीर वजन कमी करण्याबरोबर पचनशक्ती सुरळीत करण्यासही मदत करते. काही वेळा आपण बघतो की काही लोकांना कफ झालेला असतो किंवा त्यांची ब्लड शुगर ही वाढलेली असते. तर अशा लोकांनी रोज सकाळी 2 तरी अंजीर खावे. असे केल्याने तुमची जी ब्लड शुगरची पातळी आहे ती कंट्रोल होते आणि त्यामुळे तुम्हाला जो डायबिटीजचा धोका असतो तो देखील कितीतरी पटीने कमी होतो. शिवाय मित्रांनो, काही लोकांची पचनशक्ती ही खूप कमजोर असते. त्यांनी जरी तरी थोडेसे काही मसालेदार पदार्थ खाल्ले किंवा त्यांनी काही आंबट-चिंबट पदार्थ खाल्ले, त्यामुळे लगेच ह्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास उद्भवतो. तर अशा लोकांनी जेवण झाल्यानंतर 1 अंजीर खावे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी की अंजीर हे खाताना खूप बारीक चघळून खावे. बऱ्याच वेळा आपल्याला डॉक्टर हे सल्ला देतात की दुधासोबत अंजीर खा. तर ही खरी गोष्ट आहे. दुधासोबत अंजीर खाल्ल्यास आपल्याला जास्त फायदा होतो. तर दुधासोबत अंजीर कसे खावे याच्याही काही पद्धती आहे. त्या पद्धती देखील ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. दुधासोबत जर तुम्ही अंजीर खाल्ले तर त्याचा तुम्हाला खूपच छान असा फायदा होतो. तर याच्यासाठी तुम्ही काय करायचे आहे, छान छान असे अंजीर निवडून घ्यायचे आहेत. त्याच्यामधली जी घाण वगैरे असेल ती बाजूला करायची आहे आणि जे अंजीर आहेत, अंजीरमध्ये एक दोरी असते, ती दोरी आपण अवश्य बाजूला करा. काही लोक ही दोरी देखील दुधामध्ये भिजवून टाकतात. तर असे करणे फार चुकीचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचे आहे, तुम्हाला 1 वाटी दूध घ्यायचे आहे आणि त्या 1 वाटी दुधामध्ये 4 ते 5 अंजीर ठेवायचे आहेत भिजायला. 2 अंजीर देखील ठेवू शकता. जर खाणारी व्यक्ती 1 असेल आणि लहान बाळ असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल, तर अशा वेळेस तुम्ही दुधात 2च अंजीर भिजू घालावेत आणि अंजीर व्यवस्थित तुम्ही तपासून घ्यावेत. कधी-कधी अंजीरमध्ये छोटे-छोटे खडे असतात. यामुळे ते खडे डायरेक्ट आपल्या पोटात जातात आणि आपल्याला दुसऱ्या समस्या उद्भवू शकतात.
अशामुळे आम्ही व्हिडिओमध्ये दाखवत आहोत अशा प्रकारे अंजीर तुम्ही व्यवस्थित निवडून घ्या. मित्रांनो, अंजीर हे निवडण्यावेळी काही गोष्टी लक्षपूर्वक बघा. म्हणजे काही काळे अंजीर असतात आणि त्याच्यात थोडी बारीक माती असते, तर अशा प्रकारचे अंजीर तुम्ही काढून टाका. आता तुम्हाला काय करायचे आहे, तुम्हाला काही अंजीर घ्यायचे आहेत आणि वाटीभर दूध घ्यायचे आहे आणि ते वाटीभर दुधामध्ये हळूहळू अंजीर तुम्ही भिजू घालायचे आहेत आणि मग ते दूध तुम्ही रात्रभर ठेवून द्यायचे आहे. इथं लोक एक चूक करतात. ज्या दुधामध्ये अंजीर ते भिजू घालतात, ती जी वाटी आहे, ती ते लोकं फ्रीजमध्ये ठेवून देतात. तर तुम्हाला असं मुळीच करायचं नाही आहे. तुम्हाला ती वाटी एखाद्या कपाटावरती किंवा कुठेतरी गरमीच्या ठिकाणी ठेवायची आहे. फ्रीजमध्ये वाटी ठेवण्याची चूक अजिबात करू नका. असे केल्यामुळे खूप नुकसान होऊ शकते. अंजीर हे अत्यंत फायदेशीर फळ असून याला सुपर फूड देखील मानले जाते. आपल्या नियमित डाएटमध्ये अंजीरचा समावेश करून घेणे उत्तम ठरते. अंजीरचे सेवन बदाम अथवा मनुक्याप्रमाणे केले जात नाही, तर केवळ 1 किंवा 2 अंजीर रात्री आपण पाण्यात किंवा दुधात भिजवून घालू शकता आणि सकाळी उठून जे पाणी आहे किंवा जे दूध आहे ते तुम्हाला प्यायचे आहे आणि त्याच्यानंतर दुधात किंवा पाण्यात जे भिजू घातलेले अंजीर आहे ते तुम्हाला खूप बारीक चावून खायचे आहेत. तर आता बघूयात दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये भिजलेले अंजीर खाल्ल्याने काय होतं. मित्रांनो, अंजीर पाणी आणि अंजीरचे जे दूध आहे ते खाल्ल्याने किंवा पिल्याने प्रजनन अवयव निरोगी राहतात. अंजीरमध्ये अनेक आवश्यक खनिजे असतात, जसे झिंक, मॅग्नीज, पोटॅशियम, लोह. यामुळे तुमचे प्रजनन आरोग्य सुधारते. तसेच त्यात उच्च अँटीऑक्सिडंट आणि फायबर असतात. एवढेच नाही तर रक्तातील साखरेची जी पातळी आहे ती नियंत्रणात राहते. अंजीरमध्ये पोटॅशियम जास्त असते. तसेच अंजीरमध्ये क्लोरोजेनिक ॲसिड असते, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. शिवाय टाईप 2 डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींसाठी रोज भिजलेले अंजीर खाण्यामुळे ब्लड शुगरच्या पातळीत कमतरता येते आणि शुगर नियंत्रित राहते. शिवाय बद्धकोष्ठतेचा जो त्रास आहे तो कमी होतो. अंजीरमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता कमी होण्यास फायदा होतो. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी अंजीर जरूर खावे. हे आहारासाठी खूप चांगले आहे. शिवाय त्वचेच्या आरोग्यासाठी देखील चांगले आहे. आपल्या डाएटमध्ये अंजीरच्या पाण्याचे समावेश केल्यामुळे शरीरातील अनावश्यक विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत मिळते. यामुळे त्वचा हेल्दी राखण्यास फायदा होतो. त्वचेसंबंधित समस्यांसाठी हे एक सुपरफूड मानले जाते. यामुळे आपण नियमित 2 अंजीर रात्री भिजवून नक्की खावे आणि सकाळी अंजीरचे पाणी प्यावे. हे तर आम्ही आधी सांगितलेच. शिवाय मित्रांनो, काही लोकांचे वजन जास्त होते. आजकालची आपली जीवनपद्धती पूर्णपणे बदलली आहे. म्हणजे आपण काही फास्ट फूड खातो किंवा काही तळलेले पदार्थ खातो. यामुळे आपले शरीराची चरबी वाढते आणि आपोआपच आपले वजन देखील वाढते. मित्रांनो, तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर याच्यासाठी तुम्हाला डाएट फॉलो करायला लागेल. तुम्हाला योग्य अन्न योग्य वेळी खायला लागेल आणि प्रमाणात खायला लागेल. आणि शिवाय जर तुम्हाला जमेल तर डॉक्टरांचा सल्ला देखील घ्या. मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी शरीराला जास्त फायबर असणाऱ्या पदार्थांची आवश्यकता असते आणि अंजीरमधून ते अधिक प्रमाणात शरीराला मिळते. त्यामुळेच जर आपण अंजीर खाल्ले, आपोआपच आपले वजन हे कमी होण्यास मदत होते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंजीर खाण्याचा फायदा हा पुरुषांना अधिक प्रमाणात होतो. पुरुषांचे आरोग्य अधिक चांगले राखण्यासाठी पुरुषांनी आहारामध्ये अंजीरचा समावेश करून घेणे फायदेशीर ठरते. विशेषतः ज्या पुरुषांना फर्टिलिटी वाढवण्याची गरज आहे त्यांनी अंजीरचे सेवन करावे, असा सल्ला आपल्याला डॉक्टर देखील देतात. गुलाबी थंडी सर्वांनाच आवडते. पहाटे पडणारे धुके, दिवसभर जाणवणारा गारवा आणि सायंकाळी पडणारी कडाक्याची थंडी हवीहवीशी वाटते. मात्र थंडी आपल्यासोबत काही समस्याही घेऊन येते. थंडीच्या दिवसामध्ये आपले शरीर स्वतःला गरम ठेवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा वापरत असते.
त्यामुळे प्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. अशा स्थितीत सर्दी पडसे होणे किंवा ताप येणे यासारख्या समस्याही निर्माण होतात. त्यामुळे थंडीपासून वाचण्यासाठी काही पारंपरिक उपाय करता येऊ शकतात का, हे आपण बघतो. तर मित्रांनो, थंडीच्या दिवसामध्ये तज्ज्ञ डॉक्टर सांगतात की तुम्ही अंजीर हे दुधात टाकून प्या. त्याच्याने तुमच्या शरीरात गरमी तयार होईल, उष्णता तयार होईल. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की अंजीर कशाप्रकारे खावे, किती अंजीर खावे आणि दुधात अंजीर खाण्याचे फायदे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.